मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी आता लगेचच प्रतापला विचारतात, काय रे, काय झालं अर्जुनला? त्यावरती प्रताप म्हणतो, सांगतो पूर्ण आई, सांगतो. अगं, काळजी करण्यासारखं तसं काही कारण नाही. आणि तुला वाटतं ना, तसं रविराज बरोबर त्याचं भांडण वगैरे सुद्धा झालेलं नाही. एका केसमध्ये त्याला माघार घ्यावी लागली आणि म्हणून तो सर्वात जास्त अपसेट आहे. तेव्हा कुठे पूर्णा आजी आणि कल्पनाच्या जीवात जीव येतो. मग कल्पना म्हणते, अच्छा, त्याला हरलेलं आवडत नाही ना, म्हणून त्याची चिडचिड झाली असेल. मग पूर्णा आजी सुद्धा देवाचे आभार मानतात की बरं झालं रविराजांबरोबर याचं काही भांडण वगैरे झालं नाही. त्या खोलीत जायला निघतात तर पूर्णा आजींना आता कल्पना आणि प्रताप हे दोघेही त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे आता महिपत आणि साक्षी हे हॉलमध्ये बसलेले असतात. साक्षी एकदम उदास उदास असते. तर आता महिपत म्हणतो, माझ्या पोरीला जरा जरा वेगळं काहीतरी खायला आण. फक्त काय तू चणे, फुटाणे, त्याचबरोबर काजू, बदामच आणणार आहेस का? एवढ्याने पोट भरणार आहे का तिचं? अरे, तिला ते आवडतं ना मक्याचं, काय ते गोल गोल असतं, बघ ते मागव जरा. साक्षी त्याला काय म्हणते ग? तर साक्षी अण्णाकडे लक्षच देत नाही. त्यानंतर तिला सारखं सारखं ते जेलमधील प्रसंग आठवतात की कशाप्रकारे त्या बायका माझा छळ करायच्या आणि मला त्रास द्यायच्या. हे सगळं आठवून तिला त्रास होत असतो. त्यामुळे ती अण्णाला काहीच बोलत नसते आणि अण्णाच्या हाकेला ओस सुद्धा देत नसते. मग अण्णा अजूनच जोरात तिला आवाज देतो, अग साक्षी. तरीही साक्षी काहीच बोलत नाही. ते पाहून अण्णा त्याच्या पंटरला विचारतो, काय रे, माझ्या चेहऱ्याकडे काय बघतोस? इथे काय तमाशा चाललाय का? आता जा ना, जे सांगितलं ते घेऊन ये, पळ. मग तो पंट लगेचच तेथून जातो. साक्षी, अगं ऐक ना, तुझ्यासाठी मी तंदुरी चिकन सुद्धा मागवलंय. येईल थोड्या वेळात. मग तू मस्त खा, पी, हा. तोपर्यंत हे घे ना, असं म्हणून तो तिला काजू, बदाम आणि ड्रिंक्स घ्यायला सांगतो. पण साक्षी नकोचाच पाढा लावते. तेव्हा तो म्हणतो, मग तुला काय हवंय बाळा? सांग ना, तुला काय आवडतं? त्या बबलू चायनीजवाल्याचं तुला ते चिकन मंचुरियन आवडत ना, ते आणायचं का तुझ्यासाठी? तेव्हा ती काहीच बोलत नाही. तरीही अण्णा लगेचच आता तिच्यासाठी बबलू चायनीजवाल्याला फोन करतो. आणि तुझ्या गाडीवरच ते, माझ्या साक्षीला काय आवडतं ते पटकन पाठवून दे, 0 मिनिटात, असं म्हणून तो फोन ठेवतो. जा ना बाळा, तोपर्यंत हे खाऊन घे ना ग, असं साक्षीला सारखं सारखं महिपत म्हणत असतो. तो काळजी करत असतो, पण साक्षी प्लेटच अशी उधळून लावते आणि म्हणते, नकोय मला. तुमचं जेलमधलं ना, मला काहीच नको आहे. कारण तो तांदूळ ना, असा कच्चा असतो. ती डाळ ना, अशी पाण्यासारखी असते. मला नको आहे, काहीच नको आहे, असं म्हणून ती लगेचच तेथून जाते. तर आता महिपतला खूपच वाईट वाटतं. इकडे अर्जुन रूममध्ये येतो. समोर पाहतो तर बेडवर त्याला मिळालेल्या सर्व ट्रॉफीज आणि सन्मानचिन्ह असतात. मग अर्जुन त्यांच्याकडे पाहतच राहतो आणि विचार करत असतो. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते, नमस्कार, वकील साहेब. माझं नाव सायली मधुकर. माझ्या वडिलांवर खोटा खुणेचा आळ आलाय हो. तुम्ही माझी केस घ्याल का? तेव्हा सायली लगेचच दुसऱ्या वकिलांच्या स्वरात बोलते, हे पहा मॅडम, आम्ही तुमची केस घेऊ शकत नाही. तुम्ही अर्जुन सुभेदारांकडे जा. तर सायली आता दुसऱ्या वकिलाकडे जाण्याची ॲक्टिंग करते आणि म्हणते, सर, माझ्या वडिलांवर खुनाचा खोटा आळा आलाय. तुम्ही माझी केस घ्याल? सायली थरथरत विचारते. मग तीच लगेचच एका वकिलाच्या भाषेत बोलू लागते, मॅडम, हे पहा, मी तुमची केस घेऊ शकत नाही. या खुनातून तुम्हाला एकच व्यक्ती सोडवू शकतो, तो म्हणजे अर्जुन सुभेदार. हे ऐकताच अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. कारण तिला ज्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलं होतं ते थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक वकिलाने मधुभाऊंची केस घेण्यास नकार दिला होता. आणि प्रत्येक वकिलाने हेच स्पष्टपणे सांगितलं होतं, अशा खुनाच्या बातम्या फार लवकर पसरतात हो. आम्हाला सगळं काही माहिती आहे. तुम्ही पुणे, मुंबई, कुठेही जा. पण पनवेलमधील अर्जुन सुभेदार हेच एकटे वकील आहेत जे ही केस लढू शकतील. हे सगळं ऐकून आता अर्जुनच्या डोक्यात हळूहळू प्रकाश पडू लागतो. कारण आता शहरातल्या प्रत्येक वकिलाने सायलीची ही केस घेण्यास नकार दिला होता. आणि प्रत्येकाच्या तोंडून एकच नाव ऐकायला आलं होतं, अर्जुन सुभेदार. सायली स्वतःच मनात विचार करत असते, खरंच, अर्जुन सुभेदारांकडे गेल्यानंतर ते माझी केस घेतील का? असा विचार करत करत ती अर्जुनकडे पाहते. आता अर्जुनला स्पष्ट समजलेलं असतं की सायलीचा हेतू काय आहे. सायली ज्या घटनांमधून गेली आहे त्या सर्व घटना, तिच्यावर जे काही प्रसंग ओढवले ते ती अगदी डोळ्यांसमोर जसं घडलं तसं अर्जुनसमोर रिक्रिएट करून दाखवत असते. त्यामुळे अर्जुनला हळूहळू धीर येतो. दुसरीकडे साक्षी तिच्या खोलीत एकटी बसलेली असते. अजूनही तिच्या मनात जेलमधले प्रसंग घर करून बसलेले असतात.
तिला भास होत असतो की ती अजूनही तिथेच आहे. त्या भिंती, त्या बायका, तो त्रास. तेव्हा ती स्वतःशीच पुटपुटते, मला अजिबातच जेलमध्ये जायचं नाही. हवं, काहीही झालं तरी नकोय मला तिथे परत जायला. तर मी सगळं काम करते. या भिंती धुवून काढते, टॉयलेट अगदी स्वच्छ साफ करते. पण मला मारू नका प्लीज, मला मारू नका प्लीज. असं आता ती बरळत असते. मग त्याच वेळी अण्णा तेथे येतो आणि साक्षीला समजावण्याचा प्रयत्न करतो. बाळा, अगं तुझ्या आवडीचा इथे बिछाना आहे. तू जेलमध्ये नाही आहेस. बघ ना, इथे खाली जरा नीट व्यवस्थित बघ. एसी आहे, तुझ्या आवडीची पेंटिंग्ज आहेत. सगळी तुझ्या आवडीची रूम आहे. मग तू असा वेडेपणा का करत आहेस? असं म्हणून अण्णा तिला समजावत असतो. पण तरीही साक्षी त्या ट्रॉमामधून बाहेर येतच नसते. ती सारखी सारखी म्हणत असते, मला जेलमध्ये नाही जायचं, मला नाही जायचं जेलमध्ये. त्यावेळी अण्णा तिला समजावू लागतो. अगं, नाही बाळा, यापुढे नाही जायचं. आता आपल्याला कधी जेलमध्ये जायचं नाही. तुला तर मी पाठवणारच नाही कधी. हा तुझ्या अण्णाचा तुला शब्द आहे बाळा. असं म्हणून अण्णा तिची समजूत घालत असतो. तेव्हा ती पुन्हा विचारू लागते, तुम्ही पोलीस आहात ना? तुम्ही आहातच ना पोलीस? त्यावेळी आता तो म्हणतो, बाळा, मी पोलीस नाही आहे ग. मी तुझा अण्णा आहे, तुझ्यासमोर बसलेला अण्णा आहे. असं म्हणून लहान बाळासारखी साक्षीची तो समजूत घालू लागतो. दुसरीकडे सायली आता अर्जुनला असं भासवत असते, जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्याकडे केस घेऊन आले होते मधुभाऊंची. असं म्हणून सायली अर्जुनजवळ येते. त्याच्या पोटात हात ठेवते आणि समोर उभी राहत हात जोडत म्हणते, नमस्कार अर्जुन सर, मी सायली सुभेदार. माझे मधुभाऊ खूप मोठ्या संकटात अडकले आहेत. तुम्ही माझ्या मधुभाऊंची केस घ्याल का प्लीज? मी खूप वेगळ्या आशेने आली आहे तुमच्याकडे. प्लीज सर, मधुभाऊंची केस घ्या. मग सायली अर्जुनच्या भाषेत म्हणते, हो, मी तुमची केस घ्यायला तयार आहे. तुमच्या वडिलांना खुनाची शिक्षा मी होऊ देणार नाही. अर्जुनलाही तेव्हा आठवतं, मी सायलीला प्रॉमिस दिलं होतं की मी तुमच्या मधुभाऊंना इनोसंट प्रूव्ह करेल आणि जेलमधून सुद्धा सोडवेल. आता अर्जुन आणि सायली यांच्यामधील त्या वेळचं बोलणं दोघांना आठवतं. अर्जुनला समजतं, आपल्यामध्ये एवढी ताकद आहे की आपण हरलेली केस सुद्धा जिंकू शकतो. आणि आज मला असं काय झालंय जेणेकरून मी एवढा डिस्टर्ब झालोय? दामिनीसमोर मी असा हार मानणारा नाहीये, असं अर्जुनला मनातून वाटत असतं. तो सायलीकडे पाहत राहतो, कारण सायली अगदी जशीच्या तशी ऍक्टिंग करून त्याला दाखवत असते आणि अर्जुनला हेच समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही हरलेले नाही आहात, तुम्ही जिंकलेले आहात आणि जिंकणार आहात. सायलीच्या या शब्दांनी अर्जुन काही क्षण शांत होतो. दुसरीकडे महिपत साक्षीला समजावत असतो, बाळा, तुझ्या डोळ्यात मी अजिबात पाणी पाहू शकत नाही. अगं, आजपर्यंत मी खूप माणसं मारली, चिरली, रक्तबंबाळ केली, जखमी अवस्थेत सोडून दिलं. पण लहानपणी तुला औषधाची सुई टोचताना एक थेंब जरी रक्ताचा आला ना, तरीही मी डोळे बंद करून घ्यायचो. हे बघवत नव्हतं मला. संपत्ती एका बाजूला, ताकद एका बाजूला आणि माझ्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू एका बाजूला. बाळा, मी तुला आईचं प्रेम देण्यात कमी पडलो का ग? असं महिपत साक्षीला विचारतो. बाळा, मी खूप प्रयत्न केला, पण मला जमलं नाही, हे कबूल. तरीही बाळा, बापाची ही मांडी, ही अशी जागा आहे ना, जिथून तुला आयुष्यात कोणीही कधी उठवू शकत नाही. तू काळजी करू नको, तुझा बाप तुझ्या सोबत आहे. तू झोप, बाळा, झोप आणि अजिबातच रडू नको. असं म्हणून महिपत अगदी लाडक्या लेकीसारखी तिची समजूत घालतो. तेव्हा साक्षी लगेचच अण्णांच्या मांडीवर झोपते. इकडे अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो आणि सायली अर्जुनकडे खूप प्रेमाने पाहते. मग ती म्हणते, मला तेव्हाच समजलं होतं की मी सर्वात मोठ्या, सर्वात यशस्वी वकिलाकडे माझ्या वडिलांची केस सोपवली आहे. अहो, तुम्ही त्या बातम्या वाचल्या आहेत का? माने फ्रॉड केसमध्ये अर्जुन सुभेदार यांचा दणदणीत विजय. सैनिक पत्नीला मिळवून दिला तिचा हक्क. कंपनी सीओची खुनाच्या आरोपातून अर्जुन सुभेदार यांनी केली सुटका. अहो, वाचलं ना तुम्ही हे सगळं? स्टार असं सायली अर्जुनला पुन्हा पुन्हा विचारते. अर्जुन फक्त हो असं म्हणतो. सायली पुढे म्हणते, या ट्रॉफीज, सुवर्णपदक, हे तुमचं यश आहे. हे बघितलं का तुम्ही? तेव्हा अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो रडायला लागतो. नाही, असं तो म्हणतो. तेव्हा सायली हलकसं हसत म्हणते, एवढा मोठा, यशस्वी वकील आणि कोर्टात फक्त एक हार पदरात पडली म्हणून एवढा अस्वस्थ होतो? ती त्याचं कौतुक करतच त्याला समजावते. विसरतो त्याचा आत्मविश्वास, हरवून बसतो. तर दुसरीकडे साक्षी आता रडत असते आणि म्हणते, अण्णा, एकेकाला ना तुम्ही आता चांगलं बरोबर करा, सरळ करा. मग लगेचच अण्णा म्हणतो, हो बेटा, तू काळजी करू नको. तुझा अण्णा ना एकेकाला असं सरळ करून टाकेल ना.
तुझी ही अवस्था त्या अर्जुन सुभेदाराने केली ना, त्याला तर मी आता नरकात सुद्धा जागा अजिबातच मिळवून देऊ शकत नाही. बाळा, 113% अर्जुनला बघ मी कशी अद्दल घडवतो. असं म्हणून अण्णा आता प्रॉमिस करतो. इकडेली अर्जुनला समजावू लागते. अहो, जेव्हा मोठं यश मिळवायचं असतं ना, तेव्हा 2 पावलं मागे यायचंच असतं. आणि तुम्ही तर तेच केलंत. हे तुमच्या लक्षात येत नाही का हो? अहो, तुम्हाला माहिती आहे का तुमची खरी हार कधी होईल? जेव्हा ती दामिनी देशमुख तिला कोर्टात हव्या तशा प्रकारे उभं करून घेईल तेव्हा नाही. पण जेव्हा तिचा विचार तुमचा मेंदू पोखरेल ना, ती तुमची खरी हार असेल. आणि जर दामिनी देशमुखने तुमचा आत्मविश्वास घालवला ना, तर तो तिचा सर्वात मोठा विजय असेल. आता मला सांगा, तुम्ही तिला हा विजय मिळवून देणार आहात का? बोला, बोला ना. तेव्हा अर्जुन काहीही बोलत नाही. एकदम गप्प, शांत राहतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही नका बोलू. पण माझा विश्वास आहे की तुम्ही तिला हा विजय अजिबातच मिळवू देणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, माझा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणूनच इतर सगळे वकील जेव्हा केस घ्यायला नाही म्हणत होते, तेव्हा मी तुमच्याकडे आले. कारण तेव्हाच मला माहिती होतं की तुम्हीच एकमेव आहात जे मधुभाऊंची केस घेऊ शकता. आणि त्यांची निर्दोष मुक्तता सुद्धा करू शकता. मग लगेचच सायली मनात विचार करू लागते. मी एवढं समजावून सुद्धा यांचा आत्मविश्वास परत नाही आणू शकले. कदाचित बायको म्हणून कमी पडत असेल, असं सायलीच्या मनात येतं. ती सारखी अर्जुनकडे पाहत राहते, कारण अर्जुन काहीच बोलत नसतो. दुसरीकडे महिपत आता हॉलमध्ये बसलेला असतो. तेव्हाच तिथे नागराज आणि प्रिया हे दोघंही येतात. मग लगेचच मोठ्याने नागराज ओरडतो, महिपत, अरे महिपत, अरे हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. मानलं रे भावड्या, तुला मानलं. तू 3 महिने सुद्धा तुझ्या लेकीला जेलमध्ये राहू दिलं नाहीस. खरंच मानलं रे तुला. असं म्हणून तो महिपतचं कौतुक करतो. मग प्रिया पण म्हणते, दामिनी मॅडम सुद्धा काय सॉलिड आहेत. मी काकांना म्हटलं ना, तुम्ही तिथे आर्ग्युमेंट ऐकायला हवं होतं. पण आता मला माहिती आहे, साक्षीला त्या असंच सुटकेसरशी बाहेर काढतील. मग लगेचच नागराज म्हणतो, पण आज ते होतं ना, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. कुठे गेलं रे, ते गेलं कुठे? पण महिपत मात्र एकदम शांत असतो, गप राहतो. तेव्हा नागराज विचारतो, बोल ना रे, काय झालं? आम्हाला वाटलं तुझ्या नाकातोंडातून गाणं अगदी ओसंडून वाहत असेल. तुझ्या तोंडामध्ये सतत ते गाणं सुरू असेल. अरे चल ना, पार्टी कधी सुरू करतोस? तेव्हा महिपत रागाने नागराजकडे पाहतो. इकडे सायलीला वाटतं, मी एवढं सगळं करूनही अर्जुनला काही कॉन्फिडन्स पुन्हा आला नाही. म्हणून ती माघारी फिरते आणि जायला निघते. तेव्हा अर्जुन आपले अश्रू पुसतो आणि विचारतो, कुठे चाललात? माझा कॉन्फिडन्स परत आणून तुम्ही माघारी फिरताय? त्यावेळी सायली अर्जुनकडे पाहते आणि विचारते, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटते ना? तेव्हा अर्जुन हसत म्हणतो, माझ्या बायकोने एवढं प्रेमाने मला समजवलं. आणि माझा आत्मविश्वास पुन्हा येणार नाही असं कधी होईल? तुम्हाला माहीत नसेल, पण लहानपणी ना, मला पूर्ण आजी कृष्ण आणि अर्जुनाची गोष्ट सांगायची. रणभूमीवर जेव्हा अर्जुन म्हणाला की तू लढणार नाही, तेव्हा कृष्णाने त्याला कशा पद्धतीने समजवलं हे ती खूप छान सांगायची. पण आज ते प्रत्यक्ष मी अनुभवलं, आणि सेम तुम्ही तसंच समजवलं मला. असं म्हणून तो सायलीचं कौतुक करत म्हणतो, तुम्ही ना, एकदम करेक्ट आहात. म्हणालात, दामिनी जेव्हा जिंकेल तेव्हा मी स्वतः हार मानेन ना. तेव्हा, आणि मी तर अजिबातच हारणार नाहीये. तिने कितीही हातपाय मारू देत, पण शेवटी ही केस आपणच जिंकणार. असं म्हणून तो सायलीकडे पाहून हसतो. सायलीलाही खूप आनंद होतो आणि ती म्हणते, आता अजिबात खचायचं नाही. कोर्टामध्ये जे जे काही झालं ना, ते सगळं विसरायचं आणि नव्या जोमाने कामाला लागायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता 1-2 पॉइंट्स आहेत माझ्या डोक्यामध्ये. त्यासाठी मला मधुभाऊंशी बोलावं लागेल. सायली म्हणते, मला बघावं लागेल. जर झोपले असतील तर मी पाहून येते हा. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो. सायली तिथून जाते आणि अर्जुन आता एकदम गालात हसू लागतो. कारण त्याचा आत्मविश्वास पुन्हा आलेला असतो. ती जिंकण्याची जिद्द त्याच्यात पुन्हा एकदा निर्माण झालेली असते. दुसरीकडे महिपत आता नागराजला विचारतो, नागराज शेठ, मला सांगा ना, मी कोणासाठी पार्टी करायची? तिच्या डोळ्यातली भीती तर जातच नाही. आल्यापासून बिचारी रडतीये. त्या जेलच्या आठवणीने थरथर कापतीये. माझं लेकरू आहे ते. मी काय करायचं सांगा बरं? नागराज म्हणतो, खरं आहे रे बाबा तुझं. कारण त्या साक्षीला खरंच खूप सहन करावं लागलं. अरे, तुझं काय, तू जेलमध्ये 1000 वेळा गेला असशील. पण हे लेकरू पहिल्यांदाच गेलं ना, म्हणून घाबरणारच ती. महिपत म्हणतो, पहिल्यांदा आणि शेवटचं. प्रिया लगेच म्हणते, साक्षी काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली आहे का?
माझ्यासारखं असं तिने खाज खळगे. त्याचबरोबर हार पत्करलेली नाही ना. डायरेक्ट जेलची हवा खावी लागली तिला. जेलचं आयुष्य काय असतं तिला उपभोगावं लागलं. पण अण्णा सर, मला काय म्हणायचं तिला वेळ द्या. त्या ट्रॉमामधून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ लागेल. नागराज म्हणतो, चला भरा ग्लास पटकन. चला पार्टी करूया आपण. तेव्हा महिपत म्हणतो, नको नागराज शेठ, आज प्लीज नको ना. नागराज त्याला फोर्स करतो. प्रिया म्हणते, तुम्ही तर म्हणाला होतात ना की माझ्या साक्षीची मी पालखीतून मिरवणूक काढणार. आणि आज जर साक्षी सुटली तर ढोल ताशाच्या गजरामध्ये वाजत गाजत माझ्या लेकराला घरी आणणार. आलंय ना आता तुमचं लेकरू. दामिनी देशमुखने चुटकीसरशी सोडवलं ना तुमच्या लेकराला. चला आज मी पण घेणार. चला बोजभर का होईना मला घ्यायचीच आहे. मग नागराज लगेच विचारतो, खरं का. प्रिया म्हणते, हो, आज आनंदाचा दिवस आहे तेवढा तरी. नागराज महिपतला फोर्स करतो, अरे घे ना, करूया पार्टी. प्रिया म्हणते, तुम्ही ढोल ताशांच्या बाता करत होतात आणि इथे साधं गाणं सुद्धा नाही घरातल्या घरात. मग आता गाणी तर वाजणारच. महिपत म्हणतो, होईना बात. नागराज म्हणतो, त्या अर्जुन सुभेदाराला तुला जन्माची अद्दल घडवायची होती ना. आता तू ती अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच. एवढं सगळं चांगलं असताना हनुमटी जमिनीवर टेकवून का बसलास. चल आता सुरू कर. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. तेव्हा लगेचच आनंदी आनंद गडे असं म्हणून नागराज आणि प्रिया हे दोघेही गाणं म्हणू लागतात. तेव्हा महिपत म्हणतो, तसं नाही हो नागराज शेठ, असं नाहीये. आनंदी आनंद गडे आणि अर्जुन सुभेदारला चारू खाडे असं गाणं आहे ते. आणि मग तो सारखं तेच गाणं म्हणू लागतो. त्यावरती प्रिया आणि नागराज मात्र जोरजोरात हसू लागतात. दुसरीकडे मधुभाऊ आता बाहेर गार्डनमध्ये फिरत असतात. रात्रीची वेळ असते. सायली आता तेथे मधुभाऊंना बाहेर पाहते आणि त्यांच्याजवळ येऊन विचारते, मधुभाऊ, अहो तुम्ही इकडे आहात, इथे फिरताय. अहो मी तर तुम्हाला आउटहाऊसमध्ये पाहायला गेले होते. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, अगं बाळा, मला झोपच येत नव्हती. आज जे काही झालं ना त्यामुळे काही शांत झोप येणार नाही. अंथरुणामध्ये नुसती कूस बदलत राहायचं. त्याच्यापेक्षा इथे येऊन अशा फेऱ्या मारल्या ना की बरं वाटतं. तेव्हा सायली म्हणते, मला सुद्धा रात्री अशा इथे फेऱ्या मारायला खूप म्हणजे खूप आवडतं. मग मधुभाऊ लगेच विचारतात, बाळासाऊ, तुला ही हिरवळ पाहून आपल्या घराची आठवण येत असेल ना. मग सायली आणि मधुभाऊंना पुन्हा पुन्हा त्या आश्रमातील क्षण आठवू लागतात. आपण सर्वजण मिळून किती मज्जा मस्ती करायचो. मधुभाऊ इमोशनल होतात आणि विचारतात, मागच्या आवारात जो आंबा होता तो फळांनी आता लधडला असेल का ग. की आपण तिथे नाही म्हणून मोहरच आला नसेल. गुलाबाची अनेक रोपटी होती, सगळी वाळून गेली असतील हो की नाही. आपल्या त्या बागेची कुणी निगराणी करत असेल का ग. असा प्रश्न मधुभाऊ सायलीला करतात. सायली सुद्धा खूपच इमोशनल होते. मधुभाऊंच्या डोळ्यात त्या आठवणींनी पाणी आलेलं असतं. सायली म्हणते, मधुभाऊ, आता रडायचं नाही. कारण आपल्याला पुन्हा ते घर लवकरात लवकर आपलं मिळणार आहे. आणि म्हणूनच केसच्या बाबतीमध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला यांनी सुरुवात केली आहे. प्रिया आणि साक्षी या दोघींचा आधीपासूनच एकमेकींशी संबंध होता याचे यांना काही पुरावे सुद्धा मिळायला लागले आहेत. आणि यांना त्याच बाबतीत तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा मधुभाऊ विचारतात, माझ्याशी. सायली म्हणते, हो, कारण आज कोर्टाच्या सुनावणीनंतर हे सुद्धा खूप अस्वस्थ होते मधुभाऊ. पण मी त्यांना समजावलं आणि आता ते सावरले आहेत आणि नव्या जोमाने कामाला सुद्धा लागले आहेत. त्यावेळी मधुभाऊ लगेचच विचारतात, तुझ्या बोलण्याने सावरले असतील ना बाळा. बाळासाऊ. तेव्हा सायली हसतच हो असं म्हणते. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो बाळा, मला माहिती आहे अगं. तुझ्या बोलण्याने त्यांच्या मनाला उभारी आली असेल बाळा. मला ना तुझा खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो. तू खूप धीराची आहेस बाळा. आणि तू ज्याच्या पाठीशी उभी राहशील तरीही त्याचं आयुष्य सरणार नाही बघ. त्यावेळी सायली हसते आणि मधुभाऊंचा हात प्रेमाने हातात घेत म्हणते, मधुभाऊ, मला धीर ना माझी माणसं देतात. कारण रडायचं नाही, लढायचं असं तुम्ही म्हणता ना. चला आता आपण तिघेही मिळून नव्या जोमाने कामाला लागूयात. चला बरं. असं म्हणून सायली मधुभाऊंना घेऊन आता घरामध्ये जाते. दुसरीकडे महिपत हा ड्रिंक्स करत बसलेला असतो. नागराज आणि प्रिया देखील त्याच्यासोबत असतात. त्यावेळी मोठ्यानेच नागराज ओरडतो, जिंकलो रे जिंकलो, एकदाचा जिंकलो. माझी साक्षी आता कधी म्हणजे कधीच रडणार नाही. नागराजला नशा चढलेली असते आणि तो लगेचच म्हणतो, जिंकला रे जिंकला. महिपतच जिंकला. प्रियालाही नशा चढते. ती म्हणते, याच्यामध्ये ना फक्त बुजभर दारू आहे. त्यावेळी नागराज विचारतो, काय. ती म्हणते, बुजभर. आता नागराज जोरजोरात ओरडतो, गप्प बसली पद.
आणि लगेच घोषणा करतो, अमर रहे, अमर रहे, या देशमुख बाई अमर रहे. तेव्हा महिपत विचारतो, अरे तू काय बोलतोयस? मग महिपत म्हणतो, चुकलंच ना माझं, जिंदाबाद जिंदाबाद, देशमुखबाई जिंदाबाद. अशा घोषणा ते दोघंही मोठ्या आवाजात देऊ लागतात. ते पूर्णपणे नशेतच बुडालेले असतात. ते काय बडबडतात, काय बरळतात, हे कोणाचंच कोणाला कळत नाही. त्यामध्ये प्रियासुद्धा सामील असते. इकडे प्रिया दारू प्यायची थांबतच नाही. ती सारखी पितच राहते. नशेत असल्यामुळे तिला नक्की काय बोलते, कसं बोलते याचंच भान राहत नाही. ती सुद्धा घोषणा करते, अमर रहे, अमर रहे, देशमुखबाई अमर रहे, जिंदाबाद जिंदाबाद, देशमुखबाई जिंदाबाद. नागराज आता एकदम शांत होऊन दारू पिऊन मान टाकून सोफ्यावर बसलेला असतो. प्रिया म्हणते, काका मला बुजभर दारू द्या ना, प्लीज काका द्या ना दारू मला. ती त्या दोघांकडे पाहते तर ते दोघेही एकदम नशेत बुडालेले असतात. ते सोफ्यावरच पडलेले असतात. प्रिया म्हणते, पण मला घरी जायला हवं ना, कारण अजून म्हातारी वाट बघत असेल. आणि कसं आहे ना, म्हातारीकडेच आहेत त्यामुळे माझं काही एवढं चालणार नाही. म्हातारीकडून एकदा चाव्या घेतल्या ना, मग काय प्रश्नच उरणार नाही. असं म्हणून ती चिप्स खाते आणि एकदम तृप्त होऊन जाते. नंतर म्हणते, बाय बाय अण्णा सर, बाय बाय नागराज काका. इकडे मधुभाऊ आणि सायली दोघंही रूममध्ये येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ म्हणतात, हो जावई बापू बोला ना, काय काम होतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, मला तुमच्याबरोबर केसबद्दल आणि तन्वीबद्दल बोलायचं होतं. पण माझ्या डोक्यात ना आता जरा वेगळाच थॉट सुरू आहे. तेव्हा सायली विचारते, कुठला थॉट? अर्जुन विचारतो, अश्विन आणि तन्वी अजून आले नसतील बरोबर? सायली म्हणते, हो अजून तरी आले नसतीलच, कारण मगाशी तरी हॉलमध्ये ते दोघं नव्हते. असं का विचारताय? अर्जुन म्हणतो, आपल्याला तन्वी आणि अश्विनच्या रूममध्ये जायला हवं आणि तेथे चेक करायला हवं आपल्याला, काही पुरावा मिळतोय की नाही हे. तेव्हा मधुभाऊ आणि सायली दोघांनाही मोठा धक्का बसतो. सायलीला आता हे आवडत नाही. ती म्हणते, प्रिया नसताना तिच्या रूममध्ये जायचं? तिने जर पाहिलं किंवा तिला समजलं तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही तिची स्ट्रॅटर्जी आहे आणि आपण तिलाच पुन्हा वापरायचं. मग आता सायली म्हणते, अहो पण आता तर रविराज काकांनी नोटीस पाठवली ना की प्रिया विरहित आपण एकही इन्फॉर्मेशन पर्सनल तिची काढू शकत नाही म्हणून. आणि तुम्ही सुद्धा म्हणालात ना की अशा मार्गाने मिळवलेली माहिती की जिचा काही उपयोग होत नाही ते कायद्यामध्ये बसत नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो, ते झालं कोर्टाचं, पण आपल्याला तन्वीबद्दल कळायला नको का? तर मधुभाऊ अर्जुनला साथ देत सायलीला सांगतात, हो बाळा, प्रिया काय काय करू शकते ना हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे जावई बापू जे म्हणतायत ना ते आपल्याला आता करायलाच हवं. आता जर जावई बापूंना गरजेचं वाटत असेल तर आपण खोलीमध्ये तिच्या जायला काय हरकत आहे? सांग ना मला, साफ बाळा. सायलीला आता टेन्शन येतं. ती विचारते, पण अहो आपण तिच्या पातळीवर असं का उतरायचं? तिच्या खोलीमध्ये मी मोबाईल ठेवला होता आणि ती माझी चूक घडली. आता पुन्हा मी नाही हे करू शकत. त्यावेळी लगेचच मधुभाऊ म्हणतात, मला तर यामध्ये काहीही चुकीचं वाटत नाही. आता प्रियाला ना तिच्याच पद्धतीने हाताळायला हवं. तेव्हा अर्जुन विचारतो, तुम्ही का आर्ग्यू करता मिसेस सायली? एवढ्या वेळामध्ये ना तिची रूम चेक करून सुद्धा झाली असती. चला बरं आपण जाऊया. अश्विन, तन्वी येण्या अगोदर आपण त्यांची रूम चेक करूयात. अर्जुन म्हणतो आणि मधुभाऊंना घेऊन जातो. मग ते तिघेही दपक्या पावलांनीच आता प्रियाच्या रूममध्ये येतात. तेथे आल्यानंतर अर्जुन म्हणतो, अजिबात आवाज करायचा नाही. हा केस संदर्भात काही सापडलं ना तुम्हाला तर लगेचच मला दाखवायचं. आता ते तिघेही अगदी शांतपणे त्या रूममध्ये नक्की काय काय सापडते याचा शोध घेऊ लागतात. तेव्हा अर्जुन एका कपाटात तर मधुभाऊ दुसऱ्या कपाटात. त्यानंतर सायली टेबल खाली वगैरे सगळं काही पुरावे कुठे सापडत आहेत का हे शोधू लागते. त्यानंतर लगेचच अर्जुन त्या दोघांकडे पाहतो, पण त्यांच्या हाती अजून काहीही लागलेलं नसतं. ते तिघेही रूममध्ये ते पुरावे शोधण्याचा खूप सारा प्रयत्न करत असतात. सायली प्रत्येक फाईलला चाळत असते. एक ड्रॉवर असतो जो मधुभाऊंना व्यवस्थित उघडत नसतो, म्हणून ते सायलीला आवाज देतात, इकडे ये ना. मग सायली म्हणते, तुम्ही इकडे या. मग तेव्हा मधुभाऊ त्या कपाटाजवळ जातात. तर त्या कपाटामध्ये एक सूटकेस असते. मधुभाऊ ती सूटकेस पाहतात आणि त्यामध्ये काही पुरावे आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर सायली त्या ड्रॉवरमध्ये नक्की काय काय आहे पाहत असते आणि प्रत्येक फाईलला चेक करत असते. अर्जुन सुद्धा आता अगदी मन लावून त्या रूममध्ये काही सापडतंय का हे पाहण्याचा प्रयत्न करू लागतो. ही आता प्रियाच्या रूममध्ये काही केसबद्दल सापडतंय का हे पाहायचं असतं.
परंतु अजूनही कुणाच्या हाताला काही लागलेलं नसतं. सायली फाईल पाहत असते तर त्या फाईलमध्ये सुद्धा काहीच महत्त्वाचं सापडत नाही. दुसरीकडे अर्जुनने एक कपाट पूर्णपणे चाळलेलं असतं तरीही त्यामध्ये त्याला काहीच सापडत नाही. पण मधुभाऊंना आता वेगळाच संशय आलेला असतो. ते विचारतात, या सुटकेसमध्ये नक्कीच काही ना काही असू शकतं. त्यामुळे ते लगेचच त्या सुटकेसला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतात. मग आता मित्रांनो, पुढील भागांमध्ये हे तिघेही अगदी प्रिया आणि अश्विन येण्याआधी काहीतरी पुरावे शोधू लागतातच. मग आता मधुभाऊ ती सुटकेस बाहेर काढतात आणि त्यामध्ये नक्की काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रियाचे लहानपणीचे कपडे असतात. कामाला लागूयात चला बरं, असं म्हणून सायली मधुभाऊंना घेऊन आता घरामध्ये जाते. दुसरीकडे महिपत हा ड्रिंक्स करत बसलेला असतो. नागराज आणि प्रिया देखील त्याच्यासोबत असतात. त्यावेळी मोठ्यानेच नागराज ओरडतो, जिंकलो रे जिंकलो, एकदाचा जिंकलो, माझी साक्षी आता कधी म्हणजे कधीच रडणार नाही. नागराजला नशा चढलेली असते आणि तो लगेचच म्हणतो, जिंकला रे जिंकला, महिपतच जिंकला. प्रियालाही नशा चढते. ती म्हणते, याच्यामध्ये ना फक्त बुजभर दारू आहे. त्यावेळी नागराज विचारतो, काय? ती म्हणते, बुजभर. आता नागराज जोरजोरात ओरडतो, गप्प बसली पद, आणि लगेच घोषणा करतो, अमर रहे, अमर रहे, या देशमुख बाई अमर रहे. तेव्हा महिपत विचारतो, अरे तू काय बोलतोयस? मग महिपत म्हणतो, चुकलंच ना माझं, जिंदाबाद जिंदाबाद, देशमुख बाई जिंदाबाद. अशा घोषणा ते दोघंही मोठ्या आवाजात देऊ लागतात. ते पूर्णपणे नशेतच बुडालेले असतात. ते काय बडबडतात काय बरळतात हे कोणाचंच कोणाला कळत नाही. त्यामध्ये प्रियासुद्धा सामील असते. इकडे प्रिया दारू प्यायची थांबतच नाही. ती सारखी पितच राहते. नशेत असल्यामुळे तिला नक्की काय बोलते कसं बोलते याचंच भान राहत नाही. ती सुद्धा घोषणा करते, अमर रहे, देशमुख बाई अमर रहे, जिंदाबाद जिंदाबाद, देशमुख बाई जिंदाबाद. नागराज आता एकदम शांत होऊन दारू पिऊन मान टाकून सोफ्यावर बसलेला असतो. प्रिया म्हणते, काका मला बुजभर दारू द्या ना, प्लीज काका द्या ना दारू मला. ती त्या दोघांकडे पाहते तर ते दोघेही एकदम नशेत बुडालेले असतात. ते सोफ्यावरच पडलेले असतात. प्रिया म्हणते, पण मला घरी जायला हवं ना, कारण अजून म्हातारी वाट बघत असेल. आणि कसं आहे ना, म्हातारीकडेच आहेत त्यामुळे माझं काही एवढं चालणार नाही. म्हातारीकडून एकदा चाव्या घेतल्या ना मग काय प्रश्नच उरणार नाही. असं म्हणून ती चिप्स खाते आणि एकदम तृप्त होऊन जाते. नंतर म्हणते, बाय बाय अण्णा सर, बाय बाय नागराज काका. इकडे मधुभाऊ आणि सायली दोघंही रूममध्ये येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ म्हणतात, हो जावई बापू बोला ना, काय काम होतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, मला तुमच्याबरोबर केसबद्दल आणि तन्वीबद्दल बोलायचं होतं. पण माझ्या डोक्यात ना आता जरा वेगळाच थॉट सुरू आहे. तेव्हा सायली विचारते, कुठला थॉट? अर्जुन विचारतो, अश्विन आणि तन्वी अजून आले नसतील बरोबर? सायली म्हणते, हो अजून तरी आले नसतीलच, कारण मगाशी तरी हॉलमध्ये ते दोघं नव्हते. असं का विचारताय? अर्जुन म्हणतो, आपल्याला तन्वी आणि अश्विनच्या रूममध्ये जायला हवं आणि तेथे चेक करायला हवं आपल्याला काही पुरावा मिळतोय की नाही हे. तेव्हा मधुभाऊ आणि सायली दोघांनाही मोठा धक्का बसतो. सायलीला आता हे आवडत नाही. ती म्हणते, प्रिया नसताना तिच्या रूममध्ये जायचं? तिने जर पाहिलं किंवा तिला समजलं तर ती अख्खं घर डोक्यावर घेईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही तिची स्ट्रॅटर्जी आहे आणि आपण तिलाच पुन्हा वापरायचं. मग आता सायली म्हणते, अहो पण आता तर रविराज काकांनी नोटीस पाठवली ना की प्रिया विरहित आपण एकही इन्फॉर्मेशन पर्सनल तिची काढू शकत नाही म्हणून. आणि तुम्ही सुद्धा म्हणालात ना की अशा मार्गाने मिळवलेली माहिती की जिचा काही उपयोग होत नाही ते कायद्यामध्ये बसत नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो, ते झालं कोर्टाचं, पण आपल्याला तन्वीबद्दल कळायला नको का? तर मधुभाऊ अर्जुनला साथ देत सायलीला सांगतात, हो बाळा, प्रिया काय काय करू शकते ना हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे जावई बापू जे म्हणतायत ना ते आपल्याला आता करायलाच हवं. आता जर जावई बापूंना गरजेचं वाटत असेल तर आपण खोलीमध्ये तिच्या जायला काय हरकत आहे? सांग ना मला, साफ बाळा. सायलीला आता टेन्शन येतं. ती विचारते, पण अहो आपण तिच्या पातळीवर असं का उतरायचं? तिच्या खोलीमध्ये मी मोबाईल ठेवला होता आणि ती माझी चूक घडली. आता पुन्हा मी नाही हे करू शकत. त्यावेळी लगेचच मधुभाऊ म्हणतात, मला तर यामध्ये काहीही चुकीचं वाटत नाही. आता प्रियाला ना तिच्याच पद्धतीने हाताळायला हवं. तेव्हा अर्जुन विचारतो, तुम्ही का आर्ग्यू करता मिसेस सायली? एवढ्या वेळामध्ये ना तिची रूम चेक करून सुद्धा झाली असती. चला बरं आपण जाऊया. अश्विन, तन्वी येण्या अगोदर आपण त्यांची रूम चेक करूयात. अर्जुन म्हणतो आणि मधुभाऊंना घेऊन जातो.
मग ते तिघेही दपक्या पावलांनीच आता प्रियाच्या रूममध्ये येतात. तेथे आल्यानंतर अर्जुन म्हणतो, अजिबात आवाज करायचा नाही. हा केस संदर्भात काही सापडलं ना तुम्हाला तर लगेचच मला दाखवायचं. आता ते तिघेही अगदी शांतपणे त्या रूममध्ये नक्की काय काय सापडते याचा शोध घेऊ लागतात. तेव्हा अर्जुन एका कपाटात तर मधुभाऊ दुसऱ्या कपाटात. त्यानंतर सायली टेबल खाली वगैरे सगळं काही पुरावे कुठे सापडत आहेत का हे शोधू लागते. त्यानंतर लगेचच अर्जुन त्या दोघांकडे पाहतो, पण त्यांच्या हाती अजून काहीही लागलेलं नसतं. ते तिघेही रूममध्ये ते पुरावे शोधण्याचा खूप सारा प्रयत्न करत असतात. सायली प्रत्येक फाईलला चाळत असते. एक ड्रॉवर असतो जो मधुभाऊंना व्यवस्थित उघडत नसतो, म्हणून ते सायलीला आवाज देतात, इकडे ये ना. मग सायली म्हणते, तुम्ही इकडे या. मग तेव्हा मधुभाऊ त्या कपाटाजवळ जातात. तर त्या कपाटामध्ये एक सूटकेस असते. मधुभाऊ ती सूटकेस पाहतात आणि त्यामध्ये काही पुरावे आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर सायली त्या ड्रॉवरमध्ये नक्की काय काय आहे पाहत असते आणि प्रत्येक फाईलला चेक करत असते. अर्जुन सुद्धा आता अगदी मन लावून त्या रूममध्ये काही सापडतंय का हे पाहण्याचा प्रयत्न करू लागतो. ही आता प्रियाच्या रूममध्ये काही केसबद्दल सापडतंय का हे पाहायचं असतं. परंतु अजूनही कुणाच्या हाताला काही लागलेलं नसतं. सायली फाईल पाहत असते तर त्या फाईलमध्ये सुद्धा काहीच महत्त्वाचं सापडत नाही. दुसरीकडे अर्जुनने एक कपाट पूर्णपणे चाळलेलं असतं, तरीही त्यामध्ये त्याला काहीच सापडत नाही. पण मधुभाऊंना आता वेगळाच संशय आलेला असतो. ते विचारतात, या सूटकेसमध्ये नक्कीच काही ना काही असू शकतं. त्यामुळे ते लगेचच त्या सूटकेसला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असतात. मग आता मित्रांनो, पुढील भागांमध्ये हे तिघेही अगदी प्रिया आणि अश्विन येण्याआधी काहीतरी पुरावे शोधू लागतातच. मग आता मधुभाऊ ती सूटकेस बाहेर काढतात आणि त्यामध्ये नक्की काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये प्रियाचे लहानपणीचे कपडे असतात. मधुभाऊंना आता सायलीच्या लहानपणीचा फोटो त्या कपाटामध्ये दिसतो. तेव्हा मधुभाऊ पूर्णपणे घाबरतात आणि हादरतात. तेव्हा आता लगेचच ते मनात म्हणू लागतात, या प्रियाच्या कपाटामध्ये माझ्या सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे. म्हटल्यानंतर ही प्रिया माझ्या सायलीच्या बाबतीत काही गडबड तर करत नसेल ना. हा आता प्रश्न मधुभाऊंना पडतो. त्यामुळे ते आता घाबरतात. तर सायली आता मधुभाऊ एकदम शांत असल्यामुळे त्यांच्याकडे पाहतच राहते आणि त्यांना विचारते, काय झालं मधुभाऊ. तर आता मधुभाऊंच्या हाती खरंच खूप मोठा पुरावा लागलेला असतो की सायलीच्या लहानपणीचा तो फोटो. याने असा तो फोटो का लपवला असेल हाच प्रश्न त्यांना पडतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.